नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या घटकाविषयी या विषयाविषयी आणि त्यामध्ये असणाऱ्या अंतर्गत असणाऱ्या सर्व घटकांविषयी अतिशय मजेशीर आणि गमतीशीर अशी माहिती पाहणार आहोत। आणि जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा तुमच्यासाठी या विषयासाठी सर्व कॉमर्स शाखेतील सर्व विषयासाठी आता सज्ज झालेला आहे आणि त्यातली सुरुवात आज तुमच्या समोर या ठिकाणी होत आहे। तर जीनियस योद्धा या बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। अतिशय सुंदर अशी बॅच तुमच्या सर्वांसाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आता स्वातंत्र्य दिनाच्या खऱ्या एका अर्थाने आज एका पारतंत्र्यातून म्हणजे अज्ञानाच्या थोड्या ह्या विषयासंदर्भातल्या पारतंत्र्यातून आता मोकळं होण्याची संधी तुम्हाला आम्हाला आणि सर्वांना मिळाली आहे। त्या संधीचा नक्कीच अवश्य सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। बघा, विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा, नक्कीच तो उभा राहील आणि जेवढी लोक ज्ञानी लोक हुशार लोक उद्योजक लोक या देशामध्ये तयार होतील आपला झेंडा कायमस्वरूपी जगामध्ये नक्कीच उंचावरती स्थानापन्न होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करत असताना प्रथमतः वाणिज्य म्हणजे काय याचा आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल आणि वाणिज्यामधून कसं संघटन प्राप्त होऊ शकतं आणि त्या संघटनाचा वापर व्यवस्थापनासाठी कसा करण्यात येतो याचा सुद्धा सविस्तर आणि अतिशय मजेशीर असा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वाणिज्य म्हणजे काय, तर वाणिज्य म्हणजे व्यावसायिक कृतीचा असा भाग जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे काय करतो, वितरण करतो। हे महत्वाचं आहे, वितरण करतो। वस्तू आणि सेवा कुठं निर्माण होतात, वस्तू आणि सेवा व्यवसायामध्ये कुठं, तर उद्योगामध्ये निर्माण होतात। परंतु त्या उद्योगातून निर्माण झालेल्या ज्या काही वस्तू असतील ज्या काही सेवा असतील त्यांचं वितरण करण्याचं काम जर कोण करत असेल तर ही आपली शाखा, जबरदस्त शाखा वाणिज्य शाखाच करत असते। आणि म्हणूनच व्यवसाय कृतीचा तो असा भाग आहे जो काय करतो, उद्योगाने निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचं वितरण करतो। वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन याचं जर आपल्याला विशेष अशी जर माहिती पाहायची जर झाली तर वाणिज्य तर कळलं, वाणिज्य म्हणजे व्यवसाय कृतीचा असा भाग जो उद्योगामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं काय करतो, वितरण करतो। काय करतो, वितरण करतो। आणि मग या वाणिज्यामध्ये दोन बाबींचा एक नाही दोन नाही तीन नाही, फक्त लक्षात ठेवायचं एक मैं और एक तू, दोन वाणिज्य। पहिला आहे व्यापार आणि दुसरा आहे व्यापाराची अनुषंगिक साधने, त्यांना आपण व्यापाराची अनुषंगिक असणाऱ्या सेवा देखील म्हणू शकतो। आणि म्हणून लक्षात ठेवा व्यापाराच्या अनुषंगिक सेवा कोणत्या आहेत आणि व्यापार म्हणजे नेमकं काय आहे, तर या 1 और 2 मध्ये विचार करायचा आहे। त्याच्यामध्ये 2 और 2 के 4 5 6 आहेत, ते कसे आहेत बघा। तर व्यापार हा दोन पद्धतीने चालतो, एक आहे देशी व्यापार आणि एक आहे विदेशी व्यापार। त्याला देशी व्यापाराला म्हटलेला आहे अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापाराला म्हटलेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार। आणि मग या अंतर्गत व्यापारामध्ये घाऊक व्यापार, त्यानंतर किरकोळ व्यापार, हे सगळे व्यापारी लोक इथं काम करतात। आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र आयात व्यापार आहे, निर्यात व्यापार आहे आणि त्याच आयात निर्यात केलेल्या व्यापारावरती पुनर्निर्यात अशा पद्धतीचा व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग व्यापाराची अनुषंगिक साधने यांचा विचार करत असताना पहिली सेवा आहे ती म्हणजे वाहतूक। गाडी बुला रही है, रस्ता दिखा रही है, सब कुछ दिखा रही है, पण हे दाखवत असताना आपला ग्राहक कोणत्या ठिकाणी आहे तो एका ठिकाणी येऊ शकत नाही, अनेक ठिकाणी तो विभागलेला असतो। त्याला जायचं, त्याच्या जवळ जायचं, त्याच्याकडे वस्तू आणि सेवांच्या कशा पद्धतीने उत्पादन केलं जाईल आणि त्याला कशा पद्धतीने त्या सेवेचा लाभ मिळेल हे मात्र आपल्याला त्या ठिकाणी वाहतुकीच्या सेवेच्या माध्यमातून जे की वाणिज्यामध्ये समावेश असणारा एक भाग आहे। तर आपण विचार करत होतो व्यापाराची अनुषंगिक साधनं आणि सेवा, आणि मग त्यातली पहिली सेवा होती गाडी। गाडी म्हणजे काय, वाहतूक। आणि मग ही वाहतुकीची सेवा देत असताना काय विचार करावा लागतो, तर ग्राहकापर्यंत पोहोचवायचंय, वस्तूचं वितरण, सेवांचं वितरण करायचंय। मग माल साठवून ठेवायचा आहे तर गोदाम ही सेवा आहे तुमच्यासाठी तयार। विमा आहे, मालाचं नुकसान होऊ नये यासाठी माणसांचं नुकसान होणे, कर्मचाऱ्यांचं नुकसान होणे, काम करणाऱ्या त्या बिचाऱ्या कामगाराचं सुद्धा नुकसान होणे
याच्यासाठी विमा सारखी सेवा तुमच्यासाठी उपलब्ध आहे। जीवन के साथ भी और जीवन के बाद भी अशी LIC ज्याच्या नावाने ओळखली जाते ती विमा क्षेत्रात काम करणारी सगळ्या देशातल्या 23व्या जेवढ्या काही विमा कंपनी त्यातली नंबर 1 ची कंपनी आहे। त्याचा सुद्धा विचार आपल्याला या व्यापार अनुषंगिक साधनामध्ये करायचा आहे। विमा, बँक आणि त्यानंतर जाहिरातीसारखं प्रभावी माध्यम आजच्या जगात दुसरं कोणतं नाही। लोक म्हणतात ते बरोबर म्हणतात की जाहिरातीला डोकं अजिबात नसतं, जाहिरातच असते आणि ती जाहिरात मग हे बघ ना मम्मी संतूरवाली मम्मी असते। संतूरवाली मम्मी काय करते, त्या संतूरवाली मम्मी हे बघ ना मम्मी म्हणलं तिच्यासारखी त्वचा आता तर फेअर अँड लवली ग्लो लवली झालेली आहे। तर ती कशामध्ये, जाहिरातीचं माध्यम आहे आणि जाहिरातीचं सारखं प्रभावी माध्यम आपल्याला वाणिज्यामध्ये पाहायला मिळू शकत नाही। आणि व्यापारी हवी करतायत, दलाल आहेत, एजंट आहेत, कमिशन घेणारे आहेत, सगळे काही या वाणिज्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। आणि त्यासोबत आहे टेलिकम्युनिकेशन म्हणजे संदेशवहन, या सगळ्या बाबींचा समावेश एक म्हणजे व्यापार आणि व्यापाराच्या अनुषंगिक असणाऱ्या सर्व साधनांचा समावेश वाणिज्यामध्ये होतो। आणि या वाणिज्य शाखेचा सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर ते म्हणजे पहिला घटक। आता वाणिज्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर वाणिज्य नेमकं म्हणजे काय, वाणिज्य समजलं आणि मग ह्या सर्व घटकांचं जेव्हा संघटन केलं जातं, सगळे घटक व्यापारामधले आणि व्यापाराच्या अनुषंगिक साधने असणाऱ्यामध्ये त्यांचं संघटन झालं की मग महत्त्वाचा प्रश्न उरतो की याचं व्यवस्थापन कसं करायचं। कारण माणसं आहेत, संघटन आहे, लोकांची संख्या भरपूर आहे, संघटन उभा केलेला आहे, परंतु ऐनवेळी मात्र त्याचं जर व्यवस्थापन जर नसेल, त्याचं जर नियोजन नसेल तर त्याचा नक्कीच फटका आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो। आणि म्हणून व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे। आणि जर तुम्हाला या व्यवस्थापनाचा जर विचार करायचा असेल तर दूर जायची गरज नाही, टॉलस्टॉय अशा मोठमोठ्या तत्वज्ञानाकडे जायची गरज नाही। आपल्या महाराष्ट्रात जन्मलेला माणूस, आदर्श राजा, लोकराजा, जाणता राजा छत्रपती शिवराय आणि यांच्यासारखं व्यवस्थापन मला वाटतं दुसरीकडून शिकायची गरज नाही। जगाकडून शिकण्यासारखं तर आहेच भरपूर काही, पण त्याच्यापेक्षा जास्त शिकण्यासारखं आपल्या महाराष्ट्रामधल्या एका माणसापाशी होतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचा 8वा जे काही सगळं चालणं असं, शिवरायांशी सलगी देणे कैसी असे, म्हणजे हा सगळा जो भाग, संघटनाचा जो भाग आहे तो शिवरायांनी आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून तो मिळवला होता। याचं सुंदर व्यवस्थापन देखील केलं होतं। म्हणून अटक पासून कटक पर्यंत हा मराठा साम्राज्य जे पोहोचण्याचं काम झालं त्याला सर्वस्वी श्रेय शिवाजी महाराज आणि त्यांच्या हाती काम करणारे किंवा त्यांच्या सोबत असणारे असंख्य मावळे आणि ज्यांच्यामुळे व्यवस्थापन करणं खूप शक्य झालं। आणि व्यवस्थापनाचा सगळ्यात मोठं जर फळ आपल्याला मिळालं ते म्हणजे स्वतःचं राज्य, स्वराज्य। आणि म्हणून या व्यवस्थापनाचा विषय करत असताना हे एक आदर्श उदाहरण तुमच्या पुढे मांडावंसं वाटलं म्हणून मांडलेलं आहे। या ठिकाणी अनुक्रमणिका याचा जर विचार करत असताना जी काही आपल्याला 8 घटक दिलेले आहेत, एक एक घटक एक से बढ़कर एक आहे। समजून घेत बसलात तर उत्तमच, नाही जरी समजून घेतला तर मी आहेच ना, ते बरोबर समजून सांगणारच आहे, तुमच्यापर्यंत ते पोहोचणारच आहे। आणि मग काय व्यवस्थापनाचं तत्व असेल, व्यवस्थापनाची कार्य असतील, त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचंय, उद्योजकता। सध्या तर सगळ्यात जास्त फेमस राजकारणी लोकांपेक्षा सगळ्यांपेक्षा फेमस आता उद्योजकच व्हायला लागलेत। उद्योजकांची रोज रोज नवीन नावं यायला लागलीत। मग ती उद्योजकता कशा पद्धतीने निर्माण होते, ती उद्योजकतेचा विकास कशा पद्धतीने करता येतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी मागोवा घ्यायचा आहे। वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून एका तासात तर शक्य नाही, फक्त सोबत राहा आणि साथीने राहा, मदतीने एकमेकांच्या सहकार्याने अवघे धरू सुपंत अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी या क्लासेसच्या माध्यमातून आणि या व्यवस्थापन विषयाच्या माध्यमातून, वाणिज्य संघटनाच्या माध्यमातून होऊन जाईल। बघा याच्या व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अर्थ, व्याख्या ह्या तर तुमच्या पाठ होणारच आहेत। व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व काय, तत्व म्हणजे काय, तर जी सत्यता पडताळून सांगणारी ज्या गोष्टी आहेत, सत्यता मांडणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांना आपण तत्व असं म्हणतो। आणि मग हे तत्व मांडत असताना व्यवस्थापनाचं नेमकं खरं आणि मोजकं असणारं सत्य काय आहे ते या तत्वातून आपल्याला समजणार आहे। मग व्यवस्थापनाचे सिद्धांत आहेत ते पण आहेत आणि सगळ्यात 2 माणसं महत्त्वाचे आहेत, एक आहे हेनरी फेयॉल आणि दुसरा आहे तो म्हणजे फ्रेडरिक विंडो टेलर। आता फ्रेडरिक टेलरचं काय, त्याचं शास्त्रीय व्यवस्थापन आहे, ज्याला इंग्लिश मध्ये द प्रिन्सिपल सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणतात। शास्त्रीय पद्धतीने कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं त्याचा भाग। हेनरी फेयॉल सारखा शास्त्रज्ञ आहे, तज्ञ आहे, कॉमर्स शाखेतला आहे,
हेनरी फेवॉल 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, त्याचे 14 तत्व आहेत आणि ती 14 तत्वाला 14चे 14 आपल्याला पाठ करावे लागतात. परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असणारा तो भाग आहे आणि ती 14च्या 14 पाठ होतात आणि एक बार 14 पाठ केले की 14 वर्ष वनवास भोगायची गरज नाही, आपोआप कार्यक्रम होणार आहे. बघा काय कार्यक्रम होईल, 14 वर्षाची गरज नाही, एका वर्षामध्ये वनवास सगळ्या पिढ्यानपिढ्याचा वनवास संपू शकतो. फक्त तू पड और आगे बढ़, हेच महत्वाचं आहे. मग हेनरी फेवॉलचं 14 तत्व आपल्याला लक्षात ठेवायचे आयुष्य जगण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी. ती तत्व अंगीकारली की कार्यक्रम नंबर 1 झाला म्हणून समजायचं भाऊ. त्यानंतर व्यवस्थापनाची तत्व, दुसरा घटक आहे तुमच्यासाठी एकदम मजेशीर, व्यवस्थापनाची कार्य. व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो? नियोजन असेल तर कार्य उत्तम, संघटन असेल कार्य उत्तम, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन असेल मग बघायचं कामच नाही, सब एक साथ आएंगे तो सब आगे बढ़ेंगे. ते कर्मचाऱ्याचं व्यवस्थापन आहे. जेवढं कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन तुम्ही चांगलं करचाल, कारण माणसं सांभाळणं साधी गोष्ट राहिलेली नाही. उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा माणसं सांभाळायचं किती अवघड काम आहे ते, त्यांना कळल. आणि ती कशी सांभाळायची हे देवेंद्र फडणवीसला विचारा. सगळीच घेतली, डावे उजवे सगळेच घेतलेत. कार्यक्रम चांगला केलाय भाऊ. निर्देशन, समन्वय, सगळ्यामध्ये समन्वय कशा पद्धतीने साधल्यानंतर व्यवस्थापनाचे कार्य चांगल्या पद्धतीने होतात हे पण आपल्याला इथं समजेल. आणि या सगळ्यांमध्ये नियंत्रण खूप महत्वाचं आहे. जो नेतृत्व करणारा घटक आहे त्याचं नियंत्रण, प्रत्येक घटकाचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे व्यवस्थापनाचं सगळं काही कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडू शकतं. हे आपल्याला दुसऱ्या घटकात समजेल. उद्योजकता, मी सांगितलं उद्योजक, अदानी 602 क्रमांक, आज कितवा, दुसरा, तिसरा, चौथा, पुन्हा उद्योजकता, वर घसरण खाली, ज्या काही याद्या लागतात, जे काही जगातली सगळ्यात प्रसिद्ध नामवंत व्यक्तीची यादी ज्या ठिकाणी लागते त्याच्यामध्ये उद्योजकतेचा खूप मोठा गवगव असतो. आणि मग ही उद्योजकतेचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचा विचार आपल्याला उद्योजकतेच्या विकासा या घटकामध्ये पाहायचा आहे. आणि ती आपण खूप चांगल्या पद्धतीने, इतिहास काय सांगतो, इतिहास म्हणतो फ्रेंच मध्ये जा, इतिहास म्हणतो फ्रेंच लोकांनी दिलेला शब्द आहे इंटरप्रेन्योर, आणि हा इंटरप्रेन्योर शब्दापासून उद्योजक हा शब्द तयार झालाय. तो हा शब्द कशासाठी वापरायचे, तर जे काही नाविक लोक होते, जे काही आरमार दल होतं त्यांचं, नाविक लोक, त्यांच्यावर काम करणाऱ्या लोकांसाठी तो शब्द असायचा. आज मात्र तो घरोघर पोहोचलेला आहे. उद्योजक, बिझनेसमॅन, कितीतरी शब्द आपल्या नेहमी कानावरती पडत असतात. आणि मग त्याच्या मागचा त्यांचा विकास कशावर आधारित होता, त्या मागच्या संकल्पना काय आहेत, त्यांना कशाला काय म्हणायचं, उद्योजकता म्हणजे काय आणि उद्योजक म्हणजे काय, या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत भाऊ. उद्योजक वेगळा, उद्योजकता वेगळा. आता उद्योजक साध्या भाषेत सांगतो, सोप्या भाषेत, उद्योजक म्हणजे काय आणि उद्योजकता म्हणजे काय. उद्योजकाच्या अंगी असणारा गुण म्हणजे उद्योजकता, त्याचा विकास कसा करायचा हे गुण आहे. आणि एक उद्योजक आहे ज्याच्यामध्ये ते सर्व गुण आहेत. तो उद्योजकाची वैशिष्ट्य, यशस्वी उद्योजकाचे गुण काय आहेत, सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. उद्योजकाची कार्य, लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं आहे, त्याचा विकास, आणि हे विकास करत असताना त्याचा मागचा अर्थ काय, उद्योजकतेची वैशिष्ट्ये काय आहेत, याचा पण मागोवा आपण या घटकामध्ये घेणार आहोत. आणि हे सगळे टॉपिक खूप महत्वाचे आहेत परीक्षेसाठी देखील आणि आपल्याला पुढ्या नॉलेजसाठी किंवा येणाऱ्या प्रत्येक अडचणीसाठी ही उद्योजकता तुम्हाला मदत करेल. उद्योजकतेच्या विकासातील नवीन प्रवाह काय आहेत, हे अतिशय महत्वाचा भाग आलेला आहे. लेटेस्ट माहिती मधला भाग आहे. 2016 पासून स्टार्टअप इंडिया सारखी घोषणा झाली. स्टार्टअप इंडिया आहे भाऊ, आता इंडियाचा जमाना आहे, लक्षात ठेवायचं. इंडिया आता स्टार्टअप इंडिया 2016 सालची घोषणा आहे, ती सर्वांसाठीच खुली आहे. सर्वांसाठी आहे, कोणासाठी आहे, सर्वांसाठी आहे. आणि इथं मात्र स्टँडअप इंडिया, जी माणसं तळागाळात रुतून बसलेली आहेत, त्यांना कधी पुढे यायची संधी मिळाली नाही, त्यांना स्वतःचा उद्योजक उभा करण्याचा, एखादा उद्योग उभे करण्याचं सामर्थ्य मिळालं नाही, अशा लोकांना बळ मिळाले नाही, अतिशय जुन्या काळापासून ते आजपर्यंत पिचलेल्या अवस्थेत आहेत, अशा लोकांना पुढे आणणारे जे घटक आहेत ते आहेत एससी समाज असेल, एसटी समाज असेल. तर या समाजातील, आणि सगळ्यात डॉक्टर बाबासाहेबांनी एक वाक्य बोललं होतं की ज्यावेळेस हे सगळं संविधान तयार झालं तेव्हा लोकांनी विचारलं की वंचितांची व्याख्या काय, दलितांची व्याख्या काय, आणि दलित म्हणजे नेमकं कोण आणि वंचित म्हणजे नेमकं कोण. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या भारतामधला दलित वंचित कोण आहे याच्यापेक्षा दलित आणि वंचित सगळीकडेच आहेत म्हणून सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये सगळे सांगितलं धर्म कोणताही असो आणि जात कोणतीही असो, त्या जातीमध्ये आणि त्या धर्मामध्ये ज्या महिला आहेत त्या सुद्धा वंचित आहेत. आणि हे बोललेलं त्यांचं वाक्य 100% नाही 1000% खरं ठरतं. कारण आज महिलांचा दर्जा
जसा होता तसा पूर्वी नव्हता. आजही भरपूर अशा प्रश्न निर्माण झालेले आहेत, भरपूर वेळा घटना घडतायत आणि या महिलांसाठी देखील SC ST समाजातील तर वर्गासाठी आहेच, पण ह्या सर्व स्तरातील किंवा सर्व जाती धर्मातील महिलांसाठी सुद्धा ही स्टँडअप योजना दिलेली आहे. आणि याच्यामुळे महिलांचा विकास म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा एक विचार की SC ST तर वंचित आहेत, पण महिलांचा सुद्धा विचार केलाय. ती कोण्या जाती धर्माचा तिथं मात्र कोणतीही कॅटेगरी लावली नाही, ती महिला असणं अपेक्षित आहे. कृषी पर्यटन सारखं कितीतरी प्रकार आहेत. शहरामध्ये मूल जन्माला येतं, आम्ही मातीत वाढलो, मातीत मोठे झालो, लहानाचे मोठे मातीनं आम्हाला मोठं केलं आणि भविष्यात सुद्धा माती जाणार आहोत. पण अशी एक पिढी भारतामध्ये जन्माला आली आहे, ती मातीवर जन्मत नाही, मातीमध्ये मळ सुद्धा नाही, चांगल्या फरशीवरती स्टाईलच्या फरशीवरती जन्माला येते, काचामध्ये जन्माला येते, अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक होते, त्यांच्या अंगावर दाग सुद्धा लागत नाही. एक इंडिया आणि एक भारत अशी दोन परिस्थिती या देशामध्ये आहेत. तर अशा लोकांना सुद्धा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं जगणं कळावं, शेतकऱ्याचं जिणं कळावं, यासाठी कृषी पर्यटन आणि त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं पैसा सुद्धा मिळावा, तो एक उद्योजक व्हावा, या ध्येयापोटी कृषी पर्यटनासारखी संकल्पना आली आहे. तुम्ही बारामती सारख्या ठिकाणी जा, तिथं तुम्हाला कृषी पर्यटनाचा आदर्श आणि मूर्तिमंत असं उदाहरण पाहायला मिळेल. दरवर्षी असणाऱ्या कृषी प्रदर्शनातून कृषी पर्यटनाचा कसा विकास केला जातो, पुण्यासारख्या भागातून शहरी भागात वाढलेली मुलं कशा पद्धतीने बैलाच्या जवळ गेल्यानंतर किती आनंदित होतात आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचा माहोल त्या कृषी पर्यटनामध्ये असतो. यातून शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा मोबदला देखील मिळतो आणि शेतकऱ्यांना समजून घेणारी पिढी सुद्धा तयार होते. वेगवेगळे फायदे आहेत, घटना एक असते, फायदे अनेक असतात. तसं या पद्धतीनं कृषी पर्यटन आहे आणि अंतर्गत उद्योजक ही एक संकल्पना आहे. हे सगळं उद्योजकतेच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला मनोमन आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे. तर हे झाला तिसऱ्या घटकाबद्दल. चौथा घटक आहे सेवा. कसल्या सेवा? व्यवसायातील सेवा. कोणत्या सेवा? तर व्यवसायातल्या सेवा. कोणत्या सेवा आहेत अशा? मग ज्या लोकांना दिल्या जातात, बँकिंग सारखी सेवा आहे. बँकांचे प्रकार 3 प्रकारच्या बँका आहेत, एक सार्वजनिक बँका, एक खाजगी बँका आणि एक परदेशी बँका. त्यांचे प्रकार आपण बघणार आहोत. 3 प्रकार आहेत. फक्त आता थोडं दमका. जसा जसा वेळ मिळत जाईल, जसा जशा गोष्टी तुमच्या पुढे जातील, तसा एक मुद्दा क्लिअर होत जाईल आणि एक गोष्टीनं रोज नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. आता बँकांचे प्रकार आहेत, 3 प्रकार सांगितले. चालता बोलता चालूच असणार आहे. व्यावसायिक बँकांची कार्य ती कोणत्या पद्धतीची आहेत, मग ह्याच्यामध्ये जे काही प्रकार आहेत त्यांची माहिती, सहकारी बँका नेमक्या कुठे येतात त्यांची माहिती, आणि ई बँकिंग सेवा जी मोबाईल नेटवर्किंग चालू आहे, RTGS सारखी संकल्पना आहे. ह्या ई बँकिंग मध्ये त्यांचा अशा भरपूर अशा जवळपास 7 ते 8 सेवांचा समावेश ई बँकिंग सेवेमध्ये होतो, जे की आजही वापरले जातात. ई बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग, त्यानंतर विमा हा सगळ्यात एक असे करार आहे. विमाधारक आणि विमा संस्था किंवा विमाधारक किंवा विमा हमीदार. विमा हमीदार म्हणजे कोण? तर विमा कंपन्या. तर यांच्यामधील झालेला करार म्हणजे विमा आहे. मग विमा किती प्रकारचा? विमा 3 प्रकारचा. तसा 3च प्रकारचा. आपल्या अभ्यासासाठी तसे भरपूर प्रकार झाले. आता बैलांचा विमा निघाला, प्राण्यांचा निघाला, पिकांचा निघाला, आता विमा झाला. आणि ह्या वर्षी शेतकऱ्यांसाठी तर 1 रुपयामध्ये विमा जाहीर केला. सगळ्यात चांगला निर्णय, धन्यवाद म्हणा, इथपर्यंतचा निर्णय घेतलेला आहे 1 रुपयामध्ये. तर हे विमा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं विम्याची तत्वे आहेत, ज्या तत्वांवरती सर्व विमा काम करतो. नुकसान भरपाईचं तत्व आहे, विम्याच्या हप्त्याचं तत्व आहे, नुकसान कमी करण्याचं तत्व आहे. वेगवेगळी अशी तत्व आहेत, जवळपास 7 ते 8 प्रकारची तत्व. यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. अतिशय महत्वाचा असणारा हे भाग आहे विम्याची तत्व. आणि त्यामध्ये विम्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जीवन विम्यामध्ये 7 प्रकार आहेत. त्याही 7 प्रकारांचा आपल्याला त्याचा पहिला प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा, मुदत विमा, भरपूर असे प्रकार. सागरी विम्यामध्ये त्यांचे प्रकार आहेत. सागरी विमा कशासाठी दिला जातो? हे आर्थिक हानी आणि जीवित हानीसाठी तर आहेच, पण सागरी विमा हा माल, प्रवासी आणि जहाज या 3 घटकासाठी दिला जातो. जहाजातला माल, प्रवास आणि जहाज, आणि ह्या सगळ्यांचे आपल्याला प्रकार पाहिजे. सागरी विम्याचे प्रकार आहेत. अग्निविमा म्हणजे काय आणि अग्निविम्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? याच्यामध्ये अग्निविम्यामध्ये मालमत्तेचं नुकसान हे पहिल्यांदा लक्षात घ्या. फक्त मालमत्तेच्या नुकसानासाठी हा विमा दिला जातो. मनुष्याचं जर नुकसान झालं, जीवित हानी जर झाली, तर ती मात्र तुम्हाला जीवन विम्यामध्ये मिळेल.
मालाचं जर झालं असेल प्रवासासाठी जहाजासाठी जहाजाचं जे काही नुकसान आहे, कारण जगातला भरपूर व्यापार हा समुद्र मार्गाने चालतो, सागरी मार्गाने चालतो, खूप काही अशा घटना घडतात, टायटन सारखं जहाज बुडू शकतं, कधी काही होऊ शकतं, विमा असल्यावर पाठीमागच्यांना आधार मिळतो, उद्ध्वस्त झालेली कुटुंब पुन्हा उभ्यानं नव्यानं उभे राहू शकतात, अन्यथा माणूस मेला तर फुकट मेला आणि एक वेळेस मेला त्यानंतर पाठीमागच्या लोकांचं आयुष्य एकंदरीत मरण्याच्या पलीकडचं असतं, म्हणून विमा महत्वाचा आहे। तर वाहतूक ही सेवा आहे, वाहतुकीमध्ये तर काय एकदम सोपा घटक, वाहतुकीचे प्रकार आतापर्यंत 3 वाहतूक शिकले आपण, जल वाहतूक, त्यानंतर जल वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे, हे वाहतुकीचे प्रकार आजपर्यंत आपल्याला माहित होते, पण आता नवीन प्रकार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत। त्याच्यामध्ये रोपवे सारखी वाहतूक आहे, पाईपलाईन सारखी वाहतूक आहे, मोनोरेल आहे, मेट्रो रेल आहे, या सगळ्यांचा अभ्यास, अशा 7 प्रकारच्या वाहतुकीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत आणि त्यांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे। मग याच्यामध्ये वाहतुकीच्या प्रकारामध्ये फायदे किती आणि तोटे किती यांचा सविस्तर अभ्यास आपल्याला देखील याच्यामध्ये करता येईल। आता हे झालं तर गोदामाची सुविधा, मालाचं संरक्षण करण्यासाठी, माल चांगल्या ठिकाणी व्यवस्थित अनेक वर्षे वापरता यावा अशा तयारीनं गोदामाची सेवा सुद्धा देखील दिली जाते। हे व्यवसायातले एक आहेत, एक महत्वाची आणि प्रमुख अशी सेवा म्हणता येईल। गोदामाची कार्य कसे आहेत, विपणन वितरण करणे हे गोदामाचं काम आहे, चांगल्या मालाचा गुणवत्ता मालाची टिकवणे हे सुद्धा गोदामाच्या मागचे कारण आहेत। आणि संप्रेषण तर हे काळाची गरज झालेली आहे, आज मी तुमच्या पुढे आहे तर त्या संप्रेषणामुळेच आहे, आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो ते संप्रेषणाच्या माध्यमातून पोहोचू शकलो, ते ऑनलाईन असेल याच्या माध्यमातून, आणि त्या संप्रेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते प्रकारांचा सुद्धा आपल्याला अभ्यास अनेक प्रकारे करता येईल आणि तो केल्याशिवाय आपण राहायचंच नाहीये। ठीक आहे, आता 5वा जो टॉपिक आहे, घटक आहे, तो आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती। व्यवसायामध्ये नवीन नवीन प्रकार आले, नवीन नवीन प्रवाह आले आणि मग हे प्रवाह कशा पद्धतीनं काम करतात आणि ज्याच्यामुळं व्यवसाय करणं खूप सोपं झालेलं आहे। फ्लिपकार्ट वरती काहीतरी मागवतोच, अमेझॉनच्या सुविधेबद्दल बोलतच असतो माणूस। बघा इथं व्यवसायातील उभरत्या पद्धती समजावून घेत असताना व्यवसायाची व्याप्ती कशी, व्यवसाय कुठपर्यंत पोहोचलेला आहे, आज घरात बसून देखील व्यवसाय करता येत नाही का? नक्कीच करता येतो। आज घरात बसून उत्पादन तयार केलं तर कारखान्याची गरज नाही, घरात बसून मालाचं वितरण सुद्धा केलं जातं, घरात बसून वस्तू लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात। असे अनेक प्रश्नांची उत्तरं आता मात्र व्यवसायाच्या नवीन पद्धतीमध्ये आपल्याला सापडत आहेत। आसाममध्ये तयार झालेलं एखादं प्रोडक्ट आज छोट्याशा एका खेड्यामध्ये सुद्धा येऊ शकतो, काश्मीरमध्ये पिकणाऱ्या गोष्टी इथं लोकांपर्यंत येऊ शकतात। एवढंच नाही, साध्या सोलापूरमध्ये एखाद्या छोट्याशा खेड्यातलं डाळिंब स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये विकलं जाऊ शकतं। ह्या व्यवसायातल्या ज्या काही पद्धती आहेत त्या ई व्यवसाय म्हणून आपण त्यांना याच्या माध्यमातून त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात। भरपूर अशा गोष्टी आहेत, ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया आहे, होम सर्व्हिस देणं असेल किंवा घरी बसून काम करणं, होम वर्किंग आता एक नवीन संकल्पना आली कोरोनाच्या काळामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास व्यवसायातील उभरत्या पद्धतीमध्ये करायचा आहे। आणि मग त्याच्यामध्ये ज्या सेवा दिल्या जातात, बाह्य सेवांची गरज काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर अभ्यास आपल्याला या घटकामध्ये पाहायला मिळणार आहे। ज्ञान प्रक्रिया, त्याची बाह्य, त्याला केपीओ का म्हटलं जातं, कायदे प्रक्रिया, लॉ प्रोसेस, तर ही कशा पद्धतीनं बाहेरून आउटडोर दिलेली सेवा आहे ती पण आपल्याला मिळते आणि याचा सगळं सविस्तर अभ्यास आपल्या व्यवसायातील उभा आहे। आता व्यवसायामध्ये सामाजिक जबाबदारी, माणसाचं आरोग्य टिकवण्यामागं माणसाची शारीरिक क्रिया तर महत्वाच्या आहेत, मानसशास्त्रीय क्रिया महत्वाच्या आहेत, पण सामाजिक दृष्टिकोन सुद्धा खूप महत्वाचा आहे, त्याला सोशल वेलबिंगनेस म्हणतात। तर तो सोशल वेलबिंगनेस आपल्याला व्यवसायामध्ये कसा टिकून ठेवता येईल, जसं की टाटा कंपनीचं उदाहरण घ्या, अनेक उद्योग आहेत त्यांचे स्वतःचे, TCS आहे, भरपूर असे उद्योग आहेत, मोबाईल्स ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करतात, त्यानंतर वेगवेगळ्या उद्योगामध्ये त्यांचे हातखंडे आहेत किंवा वेगवेगळ्या उद्योगामध्ये त्यांची काम करण्याची पद्धती आहे, पण सामाजिक जबाबदारी सुद्धा ते तेवढ्याच तळमळतेनं तेवढ्याच प्रामाणिकपणे ते पार पाडताना दिसतात। तर सामाजिक जबाबदारी व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, त्यामुळे व्यवसाय मोठा देखील होतो आणि सामाजिक जबाबदारीची गरज आता सध्याला का आहे याची सुद्धा आपल्याला माहिती या घटकामध्ये पाहिजे। मग मालक, वेगवेगळ्या समूहाप्रती असणारी जबाबदारी, मालक म्हणून काय जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी, गुंतवणूकदाराची नेमकी कोणती जबाबदारी आहे, कर्मचारी, ग्राहक आणि सरकार
यांची व्यवसायामध्ये सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने असते हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे। समाज, जनता आणि सर्वसामान्य लोक हे व्यवसायामध्ये कशा पद्धतीने वावरत असतात आणि त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं नियोजन या सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून कसं करता येईल याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे। पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी सगळ्यात महत्वाचं आहे। आपल्याकडे फक्त जीडीपी मोजला जातो, पण भूटान सारख्या देशामध्ये ग्रीन जीडीपी मोजला जातो। म्हणजे काय की लोकांपेक्षा असणाऱ्या पर्यावरणाची कशी अवस्था आहे, लोकांची तर अवस्था बघितली जाते, त्यांची इन्कमचा विचार केला जातो, पण त्यासोबत पर्यावरणाची हानी देखील विचारात घेतली जाते। ग्रीन जीडीपी संकल्पना आपल्याकडे नाहीये, परंतु ही खूप महत्वाची जीडीपी संकल्पना आहे। तर का? कारण पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे। तिथे एका माणसामागे झाडाची संख्या किती हे भूटानमध्ये बघितलं जातं आणि म्हणून त्या देशामधला जो काही हॅपी इंडेक्स आहे, आनंदी लोकांचा जो काही निर्देशांक आहे, भारतापेक्षा तो पुढे आहे। याच्या मागचं कारण पर्यावरण संरक्षणाप्रती त्यांची असणारी सामाजिक जबाबदारी, ही जबाबदारी व्यवसायाच्या माध्यमातून कशा पद्धतीने पार पाडता येईल याची सुद्धा आपल्याला कल्पना या घटकातून मिळणार आहे। व्यवसायामध्ये नीती कोणत्या प्रकारच्या असतात, कोणकोणत्या तत्वावर व्यवसाय अवलंबून असतो, कोणती तत्व पाळलीच पाहिजेत याचा सुद्धा मागोवा आपल्याला या घटकामध्ये घ्यायचा आहे। व्याख्या, त्यानंतर व्यवसाय नीतीशास्त्राची वैशिष्ट्ये काय काय वैशिष्ट्ये ती सुद्धा, आणि नैतिक सामाजिक मूल्य कोणकोणते, एक नैतिकता आणि सामाजिक मूल्यांच्या बाबतीत, कारण मूल्य ही खूप महत्वाची बाब आहे। आज मूल्यांचा ऱ्हास का होतोय आणि त्याच्यामुळे देशाला काय कोणकोणत्या परिणामाला सामोरं जावं लागतंय हे सुद्धा, आपलेपणाची जाणीव संपत चालली आहे, तेढ, मनातलं तेढ आणि एकमेकांच्या व्यवहारातून निर्माण झालेलं तेढ, अनेक गोष्टींमुळे समस्या समोर येत आहेत। कारण सामाजिक जबाबदारी आणि नैतिक जबाबदारी पाडताना कुठेतरी माणसं कमी पडतायत आणि मग अशी माणसं कुठेतरी देशाचा विध्वंस करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहतात, हे सुद्धा विसरता कामा नये। व्यवसायातून सामाजिक जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, आपण सुद्धा याचा अभ्यास करून ती जबाबदारी पार पाडणार आहोत। ग्राहक संरक्षण, हरे कलयुग, हरे कलयुग तेरी कहानी, चावल में कंकड़ पेट्रोल में पाणी, अशी अवस्था ग्राहकांच्या बाबतीत झालेली आहे। त्याचं संरक्षण करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे। ग्राहक हा सगळ्यात महत्वाचा देशातला घटक आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांपुढे चांगल्या पद्धतीने राष्ट्राचा विकास म्हणजे फक्त एका दोघाचा विकास नाही, तर एका साखळीचा विकास आहे। आणि ही व्यवसायातली सगळ्यात शेवटच्या साखळीवरती, शेवटच्या थरावरती असणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे, तर ती ग्राहक आहे। आणि ग्राहक हे सगळेच असतात, कोणी ना कोणाचा तरी ग्राहक हा असतोच, विदाऊट ग्राहक कोणी नाहीये। तर याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कसं झालं पाहिजे, ज्या समस्या ग्राहकासाठी भेसळीच्या, अन्न भेसळीसारख्या समस्या आहेत, मग अशासाठी या देशानं महत्वाचा कायदा केला, तो आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019, तो 1986चा। पुन्हा त्याच्यामध्ये काही गोष्टीचा अंतर्भूत करून काही गोष्टी त्याच्यामध्ये नव्यान टाकून पुन्हा एकदा 2019 मध्ये कायदा आलेला आहे, तो आहे ग्राहक संरक्षण कायदा। त्याच्या ग्राहकाच्या गुणवत्तेच्या बाबतीत, त्याच्या असणाऱ्या मागणीप्रती, त्याच्यामध्ये होणाऱ्या पुरवठ्या संदर्भातल्या अडचणीप्रती ग्राहक संरक्षण कायदा नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे। याच्यामध्ये कलम, त्याच्यामधला थोडाफार भाग आपण या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये घेणार आहोत। ग्राहक संरक्षणाची पद्धती कशी आहे, एक स्तर आहे, तो स्तर कशा पद्धतीने पार पाडतो, त्याचं संरक्षण कसं होतं, ग्राहकांचे अधिकार कोणते आहेत, चांगल्या मालाची मागणी करणं हा ग्राहकांचा अधिकार आहे, चांगल्या मालांचा पुरवठा झालाच पाहिजे, फसवणूक नाही झाली पाहिजे, चांगल्या गुणवत्तापूर्ण माल भेटला पाहिजे, ही त्याचे काही अधिकार आहेत आणि ते अधिकार कोणी कोणाकडून घेऊ शकत नाही। कारण अधिकार हे एकमेकांचे घ्यायचे नसतात, ते सुपूर्द करायचे असतात आणि ह्या कायद्यामुळे हे सगळे अधिकार तिथं प्राप्त झाले आहेत। आणि ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची त्याच्या मागची भूमिका काय, तर अशासकीय संस्था म्हणजे ज्या की अनुदान तत्वावरती चालतात, शासकीय एक प्रकारचे ते शासकीय, परंतु पूर्णपणे ते अनुदान तत्वावर चालतात, म्हणून त्यांना अशासकीय संस्थांची भूमिका, वेगवेगळ्या ज्या काही एनजीओ आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्या संस्था ग्राहकांचं हित जपण्यासाठी भरपूर अशा प्रयत्नशील आहेत। आणि शेवटचा घटक आपण आता अभ्यासणार आहोत, स्क्रीन मोड, चला पुन्हा एकदा मागोवा या निमित्तानं। ओके, शेवटचा आहे विपणन। विपणन ही एक पद्धत, वितरणाची एक पद्धत आहे। वितरण कसं करायचं याची एक पद्धत म्हणजे एक विपणन आहे। आणि हे करत असताना त्याची विपणन म्हणजे काय, त्या विपणीचे प्रकार कोणते, विपणनाचे महत्त्व काय, विपणनाचे कार्य आणि विपणन मिश्र, हे वेगवेगळ्या पद्धतीचं विपणन कशा पद्धतीने काम केलं जातं याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये
घ्यायचा आहे. बघा हे विपणन. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व घटकांची माहिती आपण पाहिलेली आहे. आणि शेवटी सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जिनियस योद्धा या बॅचमध्ये तुम्ही तर सामील झालात आहात, जे झाले नाहीत अशासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचे आहेत. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या नयानं आपण काम करायचं आहे. सगळ्यांपर्यंत ही बॅच पोहोचली पाहिजे आणि यासाठी आमच्या चॅनलला जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा याला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मजेत राहा, हसत राहा आणि चांगलं जगत राहा. धन्यवाद. थँक्यू. हॅव अ नाईस डे. जुळलं.